या दुसऱ्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी आपण जाणार आहोत सगळ्या माझ्या सख्यांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. काय सांगशील ताई माहेरबद्दल तुझ्या? माहेर खूप छान आहे. आमचं एकत्र कुटुंब 6 जणांचं होतं. 6 चुलत्या आहेत, एक आत्या, आणि आम्ही सगळे भाऊ बहीण असे मिळून 19 जण आहोत. माहेर म्हणजे अगदी जसं आपण स्वप्नात बघतो तसं आमचं माहेर होतं. सगळ्या भाऊ भाऊजे अंगणात बसायचो, खेळायचो, कधी संडेला पार्ट्या वगैरे अशा, म्हणजे खूप म्हणजे मनमिळावं सगळ्यांचा स्वभाव असल्यामुळे आम्ही एवढं खूप छान आनंद जीवन जगलोय ना की आत्ता माहेरात मी क्षणासाठी जाते, म्हणजे जाते आणि येते. असं जास्त कुठं बसायला वगैरे मला मिळत नाही. पण तेवढ्यातून पण बहिणी म्हणतात का होत आहे, म्हणजे मला कोण मिरचीबाई वगैरे असं म्हणजे म्हणतात ना पहिल्या. काय म्हणतात? मिरचीबाई. मिरचीबाई. वहिनी म्हणतात मला मिरचीबाई, म्हणजे लाडाने टोपण नाव देतात ना तसं. मग टोपण नाव मिरचीच का? म्हणजे मिरची कशी आपल्या खाल्ल्यानंतर तिखट वाटते, तसे तिखट आहेत. मग माझा स्वभाव पण म्हणजे कसं मिरचीसारखा, म्हणजे एखाद्याला जर आवाज टाकला तर त्याला शांत झालंच पाहिजे असं. त्याच्यामुळे त्यांनी ठेवलं असं. मग तू मिरची आहे, मग भाऊजी कोण आहेत? भाऊजींना तसं म्हणायला गेलं तर गुळाचे ढेप म्हणले तरी चालेल, एवढे गोड आहेत. मग आता गुळाच्या ढेपेसाठी एखादा उखाणा होऊन जाऊ दे. स्त्री मनाला नसावा गर्व आणि अहंकार, चंद्रकांत रावांचे प्रेम हाच माझा अलंकार. क्या बात आहे. ओके. पण मग भाऊजींनी लग्नानंतर कुठला अलंकार दिला पहिल्यांदा? नेकलेस केलं, अंगठी केली, बात. मंगळसूत्र केलं. आणि तू भाऊजींना काय केलं? मी भाऊजींना ब्रेसलेट बनवलं, अंगठी बनवली. अच्छा, म्हणजे त्यांनी दिलं, तू पुन्हा दिलं? नाही तसं काही नाही. एक हाऊस म्हणून आपलं त्यांना आवडतं, मला त्यांनी केलं, मी केलं असं बद्दल नाही. एक त्यांचा बड्डे आला, मग त्यांना काहीतरी गिफ्ट घ्यावं म्हणून आपली आठवण म्हणून ब्रेसलेट बनवलं किंवा अंगठी बनवली असं म्हणजे.